लाव घ्या सुरेश आलम सुहास पण ते तिकडं दिसलं पण पाहिजे बरं का. काळा बाकी करायचे थोडं खाली घ्या, खाली घ्या, खाली बघा थोडं खाली घ्या. हा लोगो सन्माननीय आमच्या नाट्य परिषदेचे कार्यकर्ते सन्माननीय शेषनाथ वाघ यांनी हा लोगो तयार केलेला आहे. मी परिषदेच्या वतीने परत एकदा त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा धाराशिवच्या वतीने मी अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आपल्याला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या पत्रकार परिषदेला आपण टप्पेवाईज चालू करत आहोत. गंगाधर करंडक, त्यानंतर डान्सच्या स्पर्धा आणि त्यानंतर कलावंताचा मेळावा. तर यापुढील सूत्र सन्माननीय DJ कुलकर्णी हे बोलतील. DJ कुलकर्णी गंगाधर करंडकच्या बाबतीत बोलतील. शुभम खोत आणि वाघ सर हे डान्स नृत्याच्या स्पर्धेबद्दल बोलतील. आणि सुरेश देवकुळे सुहास आणि सुरेश देवकुळे हे कलावंताच्या मेळाव्या बाबतीत बोलतील. तर मी पुढील सूत्र सन्माननीय DJ कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन करावं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा धाराशिवच्या वतीनं आपल्या शहरामध्ये एका स्पर्धेचं आयोजन हे 7व्या वर्षी करण्यात येतं. सर्वप्रथम मी आपणा सर्व पत्रकार बांधवांना आणि उपस्थित सर्वांना, नाट्य परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना हिंदू नववर्ष, गुढीपाडवा आणि उद्या येऊ घातलेल्या रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. या ज्या स्पर्धा आहेत या महाराष्ट्रातल्या अतिशय प्रसिद्ध अशा स्पर्धेपैकी एक आहे. विशालजी आणि आम्ही सर्वांनी मिळून ज्यावेळेस आपले सर्व कार्यकर्ते एकत्र बसून हा विचार केला की आपल्या धाराशिवमध्ये एक चांगलं थिएटर तयार आहे आणि लोकांना नाटकाची सवय लागावी, त्यासाठी अगदी 3 अंकी नाटक तर आपण इथं नाही घेऊ शकत, तर आपण सुरुवात म्हणून एकांकिका स्पर्धा घेऊया असं ठरलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की इतका चांगला प्रतिसाद या एकांकिका स्पर्धेला मिळाला. अगदी पहिल्याच वर्षी 45 पेक्षा जास्त एंट्रीज या स्पर्धेसाठी आणि सलग 3 दिवस म्हणजे सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 पर्यंत एकांकिका नॉनस्टॉप चालल्या, अशा 3 दिवस. तर हा प्रतिसाद पाहता आमचाही उत्साह वाढला, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला. आणि याचंच फलित म्हणून की काय, नाट्य संमेलन सुद्धा घेण्याचं सौभाग्य या शाखेला मिळालं. 97वं नाट्य संमेलन आपण या शहरात घेतलं आणि ते संमेलन असं झालं की न भूतो न भविष्यती, म्हणजे मागची 96 संमेलन जेवढी भव्य झाली नाही त्यापेक्षा मोठं आणि सर्व कलाकारांच्या लक्षात राहील अशा पद्धतीचं ते संमेलन 8 दिवसाचं या ठिकाणी आपल्या शहरात झालं. गंगाधर करंडक हा जो करंडक आहे त्याची एक वेगळी ओळख आपल्या महाराष्ट्रात. अतिशय दर्जेदार अशा एकांकिका या ठिकाणी सादर होतात. मला आठवतं की धुळे, चंद्रपूर, अमरावती, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणच्या सुद्धा स्पर्धकांनी, अगदी मुंबई पुण्यातल्या की जे व्यावसायिक कलाकार आहेत की जे वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतात, तर अशा सर्व स्पर्धकांनी सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की आपला संघाचं सादरीकरण झालं की आपण परत निघून जायचं अशी व्यवस्था आम्ही केलेली नव्हती. तर पहिल्या दिवशी अगदी पहिला ज्यांनी परफॉर्मन्स या ठिकाणी केलाय तर त्याला संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत थांबण्याची व्यवस्था आम्ही केलेली होती, त्याच्या जेवणाखाण्याची व्यवस्था आम्ही केलेली होती. त्यामुळं या मुलांना दुसऱ्यांची पण कला पाहता आली
आणि सर्व स्पर्धेचं पारितोषिक वितरण हे स्पर्धा संपल्यावर त्याच दिवशी त्याच ठिकाणी असल्यामुळं ज्यांनी कोणी परफॉर्मन्स केलाय ते बहुतेक संघ हे शेवटच्या 3ऱ्या दिवसापर्यंत इथं थांबत होते. त्यामुळे एक वेगळाच असा माहोल तयार झालेला होता. सगळे कलाकार, वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले सर्व स्पर्धक, त्यांच्यामधून एक अतिशय मंदरलेलं असं वातावरण त्या काळात असायचं. यावर्षी जी स्पर्धा आहे त्याचं पारितोषिकाचा आपण सिक्वेन्स जर पाहिली तर प्रथम पारितोषिक हे 51,990 रुपये, द्वितीय पारितोषिक हे 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक हे 21,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक हे 11,000 रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक 5,000 रुपये. ही सर्व पारितोषिक संघासाठी आहेत, सांघिक अशा स्वरूपाची आहेत. बरं, वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा पारितोषिक आपण ठेवलेली आहेत की ज्याच्यामध्ये दिग्दर्शन आहे, ज्याच्यामध्ये अभिनय आहे, ज्याच्यामध्ये नेपथ्य आहे, ज्याच्यामध्ये संगीत आहे, प्रकाश आहे, ह्या सगळ्या किंवा सहाय्यक दिग्दर्शक आहे, अशा सर्व कलाकारांच्यासाठी सुद्धा आपण वैयक्तिक पारितोषिकाची रचना यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे 1,500 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 1,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक आहे 500 रुपये. तर हे स्पर्धक जे बाहेरून येतात त्यांना अतिशय माफक शुल्क आपण ठेवलेलं आहे. म्हणजे प्रवेशासाठी, नोंदणीसाठी जे शुल्क आहे ते अतिशय माफक असं ठेवलेलं आहे. कारण त्यांना येण्या जाण्याचा खर्च असतो, मोठी टीम असते, त्यांचा इथला खर्च असतो. या सगळ्याचा विचार करून आपण ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर दिवसेंदिवस या स्पर्धेची व्यापकता वाढत आहे. महाराष्ट्रामधून बहुतेक लोक विचारणा पण करतात स्पर्धा होऊन गेल्यानंतर की आता पुढची स्पर्धा कधी, आणि आठवणीत राहतील अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी. आमच्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या सर्व स्पर्धेला इतकी छान प्रसिद्धी दिली. मला आठवत आहे की बरेचसे पत्रकार एकांकिका पाहत बसायचे आणि एकांकिका चालू असतानाच ते फोटो सेशन करून त्याच दिवशी त्याची बातमी लगेच पाठवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशीच्या अंकात काल काय झाले सादरीकरण त्याच्या बातम्या यायच्या. त्यामुळं प्रेक्षकांचा पण ओघ वाढला की इतकं छान सादरीकरण जर आपल्या या नाट्यगृहात होत असेल तर आपण ते पाहायला जायला हवं. अशा पद्धतीची एक भावना या धाराशिव मधल्या सर्व नाट्यरसिकांची झाली आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतोय की आपल्या या शहरामध्ये उपकेंद्रामध्ये नाट्यशास्त्र विभाग कार्यरत आहे. तर या नाट्यशास्त्र विभागामुळे अनेक विद्यार्थी नाट्यशास्त्राचे उच्च पदवीधर झालेले आहेत. आपल्याला जे मार्गदर्शन करणारे डॉक्टर गणेश शिंदे, डॉक्टर उषा शिंदे आहेत, या 2 प्राध्यापकांमुळे इथला नाट्यशास्त्र विभाग अतिशय क्रियाशील अशा पद्धतीने चालू आहे. आपल्या शहरातले जवळपास 25 विद्यार्थी उच्च पदवीधर या नाट्य शाखेचे झालेले आहेत. आणि याशिवाय संबंध भारतभरातून मी स्वतः त्याचा पदवीधर आहे. तर इथं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तामिळनाडू, सगळ्या म्हणजे दिल्लीतून इथून सुद्धा NSDचे विद्यार्थी सुद्धा आपल्या इथे येतात. कारण ही उच्च पदवी आहे. एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी त्या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतो आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तर या नाट्य हा जो एकांकिका स्पर्धेचा जो माहोल आहे, तर मला असं वाटतं की या माहोलमुळं आपल्याकडं झालेलं नाट्य संमेलन असेल किंवा इथं आलेला जो नाट्य विभाग आहे विद्यापीठात, तर त्यासाठी ही अतिशय पोषक अशी पार्श्वभूमी तयार करण्याचं श्रेय आमच्या गंगाधर करंडकला जातं. आणि ही अतिशय जमेची बाजू आहे. उत्तरोत्तर धाराशिव ही एक नाट्यनगरी म्हणून उदयाला येईल. विशालजी शिंगाडे यांचे प्रयत्न आम्ही सगळेजण अगदी जवळून पाहतोय. थिएटर चालू करण्यापासून तो त्यांनी हे सगळं लढा दिला आहे. तर ते आज लोकांना चांगलं पाहायला मिळावं. कला काय असते, कशा पद्धतीचे कलाकार असतात. मोठ्या शहरामधून वारंवार अशा स्पर्धा होत्यात. मी पण पाहिलेलं आहे की पुण्यासारख्या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असतात, मोठमोठ्या मुंबईमध्ये असतात, रुपारेलच्या असतील किंवा तुमच्या SNDT महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या असतील. या स्पर्धा तिथं होतात, पण आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याकडच्या प्रेक्षकांना त्या पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एक मोठं दालन या गंगाधर करंडकच्या निमित्तानं आपल्या शहरामध्ये सुरू झालेलं आहे. उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहणार आहे. आम्हालाही चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो, पत्रकारांचा तर आहेच आहे, भविष्यात पण मिळत राहील. याबद्दल आम्हाला काडी मात्र शंका नाही. आपल्या सर्वांना परत एकदा मी या स्पर्धेसाठी पण शुभेच्छा देतो. अशीच उपस्थिती आपण स्पर्धेदरम्यान पण ठेवावी आणि आमच्या सर्व उपक्रमांना आपण अशीच प्रसिद्धी द्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो.
यानंतर नृत्य जो सोहळा या ठिकाणी होणार आहे, या एकांकिका स्पर्धेनंतर ज्या स्पर्धा नृत्याच्या होणार म्हणजे लोककला लोकसंस्कृती जी आहे, म्हणजे लावण्या असतील, भारुड असेल, वेगवेगळ्या कला असतील, वैयक्तिक नृत्य असेल, सामूहिक असेल, तर यासाठीची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा या स्पर्धेसंदर्भात आमचे शेषनाथजी वाघ आणि शुभम खोत हे आपल्याला यापुढे सांगतील. नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांना गुढीपाडवा निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिवच्या वतीने भव्य अशी नृत्य स्पर्धा नाट्य स्पर्धा झाल्या लागोला लगेच गंगाधर करंडक संस्थाच भव्य अशी नृत्य स्पर्धा या ठिकाणी 30 आणि 31 मार्च 2026 रोजी संपन्न होणार आहे. या भव्य अशा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत समूह नृत्य असतील, वैयक्तिक नृत्य, खुलागट, लावणी नृत्य यासाठी पण बक्षिसाची रेलचेल खूप मोठी आहे. प्रथम पारितोषिक 21,000 आहे, द्वितीय 15,000 आहे, तृतीय पारितोषिक 10,000, 5,000 उत्तेजनात असे वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिस या ठिकाणी या भव्य अशा नृत्य स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. या नृत्य स्पर्धेच्या प्रसंगी माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे गंगाधर करंडक असेल, एकांकिका स्पर्धा असतील, राज्यस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा असतील, आपल्या ह्या आकांक्षित अशा जिल्ह्यामध्ये ही जी सांस्कृतिक चळवळ आपल्या नाट्य परिषदेत शाखा धाराशिवच्या अध्यक्ष माननीय विशाली शिंगाडे यांच्या माध्यमातून ही जी प्रेक्षकांची भूक आहे अशा गेली 7 वर्ष झालं या गंगाधर करंडक असेल किंवा नृत्य स्पर्धा असतील, विविध नाट्य क्षेत्रासाठी ज्या विविध मागण्या असतील की मंच असेल, नाट्यगृह असेल किंवा नाट्यशास्त्रासारख्या उपकेंद्रामध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी जी वेळोवेळी म्हणजे एक रंगकर्मी, त्यांचे वडील रंगकर्मी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्या भागातील जे रंगकर्मी आज निर्माण व्हावे याकरता जी वारंवार ही प्रयत्न करतात. आपण पण या उपक्रमाला खूप मोठी प्रसिद्धी देत आहेत, त्याबद्दल मी नाट्य परिषदेच्या वतीने आपले धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आपण खूप घालणाऱ्या गंगाधर करंडक भव्य नृत्य स्पर्धेसाठी पण असंच उपस्थित राहून प्रसिद्धी आहे एवढंच मी बोलू इच्छितो. यानंतर यापुढे तर नमस्कार, मी शुभम खोत. आज आपण ज्यासाठी जमलो की भव्य नृत्य स्पर्धेचं आपण सगळ्याला आव्हान करतोय आणि आज ही स्पर्धा धाराशिवमध्ये आपण आयोजन केली आहे नाट्य परिषदेने आणि ही स्पर्धा खरंच भव्य स्वरूपाची आहे. आमच्या नाट्य परिषदमध्ये आम्ही मोजकेच काही कलाकार आहोत ज्यांनी की डान्स क्षेत्रामध्ये खूप काही नाव कमवले. त्यांच्या खास अट्टासासाठी विशाल सरांनी आमच्यासाठी एक भव्य नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे आणि धाराशिवसारख्या शहराला एक रंगमंच ते देऊ करतात आणि इथला तळागाळातला कलाकार कसा पुढे येईल यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. तर ही भव्य नृत्य स्पर्धा दिनांक 30 आणि 31 मार्चला आपल्या धाराशिव शहरामध्ये पार पडते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये. तर मला एवढंच म्हणायचं की हा जो एक संधी आहे नवीन वर्षाच्या निमित्त आणि चैत्र सावलीच्या निमित्त, तर तुम्हा सर्व कलाकारांना, सर्व महाराष्ट्रातल्या कलाकारांना माझा एकच सांगायचं की तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या. भरपूर एंट्रीज आमच्याकडे आल्या आहेत आणि नेहमीच आम्ही या क्षेत्रामध्ये काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही सर्वांनी फक्त साथ द्या. सर्व कलाकारांना माझं आव्हान आहे की भरभरून तुम्ही नावनोंदणी करा आणि ह्या स्पर्धेचा आस्वाद घ्या. मेजवानी खास तुमच्यासाठी आहे नवीन वर्षामध्ये. धन्यवाद. नावनोंदणी कोणाकडे करायची आहे? नावनोंदणीसाठी काही पॉम्प्लेट्स आम्ही ऑनलाईन पाठवले आहेत, त्याच्यावरती खाली नाव दिले आहे जे आमचे पदाधिकारी आहेत नाट्य परिषदेचे. त्याच्यामध्ये नाव आहे संपर्कामध्ये सुभाष झेंडे आहेत, अंकिता माने, आलम बेग, दुसरे अजून काही संपर्क आहेत त्याच्यामध्ये शुभम खोत, पौर्णिमा गायकवाड, विश्वनाथ काळे अशा प्रकारे आहेत. बाकीची टीम आहे आमची आणि भरपूर म्हणजे प्रकारे आम्ही एकांकिकेसाठी जी नाव नोंदणी आहे सुगत सोनवणे, ताहेर शेख, विजय उमरे
आणि अविनाश बनसोडे यांच्याकडे आहे. त्यांचे मोबाईल नंबर आम्ही इथं दिले. एक शेवटचा एक मुद्दा आहे. आपण शेवटी म्हणजे हा कार्यक्रम 6 दिवस चालणार आहे. त्यापैकी 3 दिवस गंगाधर करंडक, ते 2 दिवस स्पर्धा आणि 1 दिवस कलावंताचा मेळावा. जे का आमचे शाहीर आहेत सुरेश देवकुळे, ते कलावंताच्या मेळाव्याबाबतीत 2 शब्द सांगतात. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, गेले 7-8 वर्ष झालं गंगाधर करंडकच्या माध्यमातून तळागाळातील कलावंतांना एक न्याय द्यायचं म्हणा किंवा एक स्टेज देण्याचं काम विशालदादा शिंगाडे हे करत आहेत. आणि त्या अनुषंगानं एक जात्यावर ओवी म्हणणारी कलावंत, जी लोककला जपणारी कलावंत आहे, तिला सुद्धा कुठेतरी एक स्टेज उपलब्ध व्हावं आणि तिनं जे काही जी कला जोपासलेली आहे ती कुठेतरी सार्थकी लागावी, हाच उद्देश या मागचा आहे. मग कलावंत कुठलाही असू द्या, हलकी ढोलकी डाक डमरू वाजवणार असेल, आराधी असेल, गोंधळे असेल, असे जे तळागाळातील कलावंत आहेत जे रस्त्यावर आपली कला सादर करतात, तर अशांना एक चांगलं सन्मानाचं स्टेज उपलब्ध व्हावं आणि त्या माध्यमातून त्याला नवीन काहीतरी शिकता यावं. यामुळं या कलावंताचं मेळाव्याचं नियोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून आणि आमचे मित्र विशालदादा शिंगाडे यांनी केलेला आहे. इतर गेलं हां, तर 1 एप्रिलला आपला हा कलावंत मेळावा आहे आणि मी आपल्याला आवाहन करतो की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की समजा एखादा कलावंत आहे, तो रस्त्यावर कला सादर करतोय, परंतु त्याच्याकडे कुठलाच पुरावा नसतो. मग आम्ही असं ठरवलेलं आहे की शासनाचं काहीतरी त्याला लागतं किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काय कार्यक्रम केला तर त्याचा पुरावा लागतो. तसं आम्ही आमच्या या गंगाधर करंडकच्या माध्यमातून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या कलावंतांना एक सन्मानपत्र सुद्धा देणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस कलावंतांना त्याच्या मानधनाची फाईल तयार करायची असते किंवा मानधन मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्यावेळेस सुद्धा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून विशालदादा शिंगाडे हे स्वतः त्यांना एक अधिकृत पत्र देतात, जे मान्य होऊन त्या कलावंतांना मानधन सुद्धा मिळू शकतं. यामुळं माझी विनंती आहे की तळागाळातील कलावंतापर्यंत आपण हा विषय पोहोचवावा. धन्यवाद. आपण यानंतर लोगोचं प्रकाशन करू आणि काय राहिलेले प्रश्नोत्तर एका स्पर्धेसाठी आतापर्यंत 18 एंट्री आलेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख आपण 24 मार्च करतो. शेवटची तारीख ही 24 मार्च आहे. म्हणजे कलाकारांनी नाव नोंदणी करण्याची शेवट तारीख 24 आहे. हा. नृत्य स्पर्धेसाठी नृत्य स्पर्धेसाठी शुभम खोत, सुहास झेंडे, अंकिता माने यांच्याकडे तारीख अंतिम तारीख कधी ठेवली आपण? अंतिम तारीख नाही आहे, कारण स्पर्धक ऑन स्पॉट येतात, ते कंटिन्यू येत राहतात. त्याला लॉट्स पाडायची गरज नसते. ह्या स्पर्धेला लॉट्स पडायला लागते. नाटकासाठी बऱ्यापैकी जे स्पर्धक आहेत ते एकटे असतात, त्यामुळे ते एकटा येऊन शेवटच्या क्षणापर्यंत एंट्री देऊन स्पर्धक. गंगाधर करंडकसाठी मागच्या वर्षी किती प्रवेश होत्या? 52 होते. मागच्या वर्षी महाराष्ट्रातून 52 या स्पर्धेसाठी संख्या होती. त्यापैकी 16 प्रॉपर मुंबईच्या होत्या. म्हणजे आपण काय करतो, त्यांची राहण्याची, निवासाची, जेवणाची, नाश्त्याची ही नाट्य परिषदेच्या वतीनं आणि उस्मानाबाद शहरातले जे काय दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या वतीने ह्या स्पर्धा करत असतो. त्यांच्या म्हणजे योगदानातून ह्या स्पर्धेला पाठबळ मिळतं चांगलं. त्यामुळे कुठून आल्या स्पर्धा ह्या 18 मध्ये? त्यामध्ये 4 मुंबईच्या आहेत, 2 कोल्हापूरच्या आहेत, 1 नांदेडच्या आहेत, 3 औरंगाबादच्या आहेत, पुण्याच्या 2 आहेत, सोलापूरच्या 2 आहेत. असं सध्याचं आहे. आम्ही अनेक ते तारीख पुढे केल्यामुळं अनेक फ्लो वाढण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुंबईचे मध्यवर्तीचे पदाधिकारी आणि मी इथल्या सर्व आमदार, सन्माननीय राणादादा असतील, कैलास पाटील असतील,
अर्चनाताई असतील किंवा नगराध्यक्ष असतील, मी एक स्पर्धा लिमिटेड न ठेवता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जसं नाव आहे त्या पद्धतीचा आमचा मानस आहे. ही स्पर्धा कुणाचीही लिमिटेड प्रॉपर्टी नाही. मी असं म्हणेन की माझ्या शहरातला, धाराशिव शहरातला शेवटचा जो कलावंत आहे, शेवटचा जो व्यक्ती आहे, त्यापर्यंत ही स्पर्धा केली पाहिजे. त्यामुळं या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं राजकीय गालबोट नाही. मी असं म्हणेन की सर्व राजकीय पक्षांनी या स्पर्धेसाठी आपलं योगदान देण्यात यावं आणि आवाहन करतो मी त्यांना की आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये कुठलाही राजकीय हेतू न ठेवता आपण या स्पर्धेमागं केवळ कलावंत म्हणून पाहण्यात यावं अशी माझी विनंती आहे. यावर्षी नाटकाचं परीक्षण कोण करणार? परीक्षण हे सांगत नसतात, म्हणजे परीक्षण कोण करतं हे सांगत नसतात, पण त्याचे आम्ही अगदी चांगलं, आपल्या इथं काय वैशिष्ट्य काय, जसं RP कॉलेजला मराठवाड्यात गाजलं होतं की इथं कॉपी चलत नाही, त्याच धर्तीवर आपल्याला असं करायचं आहे की गंगाधर करंडकमध्ये पार्सलिटी होत नाही. हे आम्हाला सांगण्याचा हेतू तो आहे. आम्ही परीक्षक वगैरे सगळे नेमलेले आहेत आणि ते दर्जेदार असतील. त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे तुम्ही आजपर्यंत बघतायत, आता हे 7वं वर्ष आहे, सगळ्याला माहित आहे आपल्या म्हणजे स्पर्धा कशा असतील. गेल्या वेळेस कोण जिंकली, कुठल्या संघाने जिंकली होती गेल्या वेळेस? गेल्या वेळेस नगरचा संघ, म्हणजे त्यांनी प्रथम पारितोषिक मारलं होतं आणि त्यातली जे एक कॅरेक्टर होतं लेडीजचं, तर त्या कॅरेक्टर मधली मुलगी ती आज हिरोईनचं काम करते. म्हणजे बस्ता पिक्चर आहे त्या हिरोईनचा. बस्ता पिक्चर मधली जी हिरोईन आहे ती ह्या स्पर्धेची विनर होती, बेस्ट ऍक्टर पण होती. या स्पर्धेसाठी उद्घाटनाला नीलमताई शिर्के आणि सविता मालपेकर येणार आहेत बक्षीस वितरणाला. आणि आमचं चालू आहे प्रशांत दामले, म्हणजे प्रशांत दामले सरला पण बोलवायचं चालू आहे आमचं. फक्त त्यांनी आउट ऑफ कंट्री असल्यामुळं वेळ सध्या म्हणजे कन्फर्म सांगितलं नाही. आपण स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घेत आहे, अनेक वर्षातून घेत आहे, मात्र प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद आपल्या या स्पर्धेला कधीच भेटला नाही. त्याचं कारण काय? आपण प्रसिद्धीमध्ये कमी पडताय का दुसरं काय राजकारणामध्ये आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे आणि चांगला आहे. मी काय झालंय, आपल्या इथं नाटकाची एकांकिकेची परंपरा नाही. आपल्या इथं परंपरा कसं आहे, आपलं गाव आहे तुळजापूरमध्ये, त्यामुळे आपल्या इकडं आराधी, गोंधळी, भारूड हे प्रकार जास्त झालेले आहेत. तुळजापूरच्या नंतर आपण इथं एकांकिका स्पर्धा चालू केली आणि ही स्पर्धा आपण जे कलावंतांना जे 3 दिवस राहणे आणि मोफत देतो, ह्याचं कारण तेच आहे की आपल्या भागापर्यंत ही लोक म्हणजे ही कला पसरली पाहिजे. तुमच्या बाबतीत आम्ही कधीच शंका कुशंका घेतलेली नाही. तुम्ही आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिलेली आहे. सर्व पत्रकार बंधूंनी कायम आम्हाला ह्या नाट्य परिषदेच्या वतीला म्हणजे तुम्ही कधीच कमी पडलो नाही, त्यामध्ये तुमचा दोष नाही. तर आम्ही अनेक प्रयत्न करू की बाबा शेवटचा कलावंत ह्या स्पर्धा बघण्यासाठी येईल.